मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेलं आहे। पक्षाच्या पराभवाला ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही, पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखवा। अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत, ते निवडणूक हारले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत, त्यांची एक विचारधारा आहे, त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे। प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएममुळे हारलो, ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे। ईव्हीएमवर लोकांचा संशय आहे, ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशनसुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे। जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे। ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती आहे। तरीही एक वर्ग असा आहे, त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएममुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे, पैशाचा वापर, दहशत ह्याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हारलो। अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं आहे। राऊत साहेब, आणखी एक असं